विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. विठू नामाचा गजर आणि भक्तीचा पूर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले असून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून प्रशासनाने वारकऱ्यांसाठी चोख व्यवस्था केली आहे. तर ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे मुक्कामासाठी विसावणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी माळशिरस नगरी सज्ज झाली असून जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा आणि सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 15 जुलैपासून जवळपास 25,000 कर्मचारी आणि अधिकारी वारीच्या आम्ही तयारी केलेली आहे. आपण स्वागत कमांडपासून जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असणारे स्वागत कमांडपासून ठिकठिकाणी जन्मनांगर असो, रेल्वे मंडप असो, या व्यतिरिक्त हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो आणि औषध असो, मेडिकल ऑन व्हील्स सगळं रस्त्याची बाबतीत पूर्णपणे आम्ही केलेली आहेत. आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि पंढरपूर प्रशासनाच्या वतीने पूर्ण वारकरींना या पंढरपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये मी स्वागत करतो.